हॅलो, नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. लवकरच आपला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा येत आहे. त्यानिमित्ताने आपल्याला महाराजांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्याचबरोबर पूजा मांडणी कशा प्रकारे करायची आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर आपल्याला या दिवशी महाराजांच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर या दिवशी नक्की तुम्ही आवर्जून महाराजांच्या मूर्तीवरती किंवा महाराजांचा जो फोटो आहे तर त्याचा अभिषेक आवर्जून करा. आणि जर तुमच्याकडे महाराजांचा फोटो किंवा तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन आले असाल, त्यामुळे तुमच्याकडे जर महाराजांचा फोटो नसेल किंवा महाराजांची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही नक्की आवर्जून महाराजांचा जो मूर्ती किंवा महाराजांचा फोटो या दिवशी तुम्ही आपण आपल्या घरामध्ये आणू शकता. आणि त्याची जी प्राणप्रतिष्ठा आहे तर ती तुम्ही अशा प्रकारे करू शकता. या दिवशी आपल्याला म्हणजेच पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे, कारण पिवळा रंग हा ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. आणि या दिवशी आवर्जून तुम्ही पिवळ्या रंगाचा नक्की यूज करा तुमच्या पूजेमध्ये देखील, आणि तुम्ही याच कलरचे वस्त्र देखील परिधान करा. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत. या दिवशी आपण स्वामी महाराजांचे पारायण देखील करू शकतो. तर तुम्हाला माहिती असेल तर कोणी कोणी म्हणजे 7 दिवसाचे किंवा 21 दिवसाचे देखील पारायण करतं. तर गेल्या वर्षी मी हे पारायण केले होते 21 दिवसाचे, पण यावर्षी म्हणजेच मला करणं शक्य झाले नाही. त्यामुळे मी यावर्षी म्हणजेच जे 21 दिवसाचे पारायण होते तर ते केले नाही. आणि त्याचे जे अनुभव आहेत तर ते देखील खरंच खूप छान असतात. तर तुम्ही केले असतील तर तुम्हाला या दिवशी म्हणजेच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी याचं जे उद्यापन आहे तर ते करायचं असतं. या दिवशी आपल्याला स्वामी समर्थांचे पारायण कशा प्रकारे करायचे आहे, म्हणजेच जे आपल्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असतो, तर या ग्रंथाचे पूर्ण जे 21 अध्याय असतात तर ते आपल्याला एकाच बैठकीमध्ये वाचायचे असतात. त्यामुळे नक्की आवर्जून तुम्ही या दिवशी स्वामी समर्थांचं जे पारायण आहे तर ते नक्की आवर्जून करा. तर मी देखील या दिवशी स्वामी समर्थांचं जे पारायण करणार आहे तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. पारायणाची मांडणी देखील एकदम साध्य असते. म्हणजेच आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण पारायणाची जी पूजा मांडणी आहे तर ती कशा प्रकारे करू शकतो. या दिवशी सुरुवातीला म्हणजेच सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तुमचं जे घर आहे तर ते स्वच्छ करून घ्या. त्यानंतर जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर ती जागा स्वच्छ म्हणजेच गोमूत्र टाकून पुसून घ्या. त्याचबरोबर तुम्ही तिथे गंगाजल देखील टाकू शकता. आणि त्यानंतर जी पूजा मांडणी आहे तर तिच्यासाठी सुरुवात करू शकता. सुरुवातीला जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तर तिथे आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिकवरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं. त्याचबरोबर आपण या धूपदीप देखील दाखवू शकतो. यानंतर यावरती आपल्याला एक चौरंग किंवा तुम्हाला जर पाट ठेवायचा असेल तर तुम्ही पाट देखील ठेवू शकता. आणि जर चौरंग ठेवायचा असेल तर चौरंग देखील ठेवू शकता. त्यानंतर चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही अंथरू शकता. तर तुम्ही बघत असाल तर ही जी पूजा मांडणी की मी केली होती तर ही फक्त म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी केलेली आहे. अशा प्रकारे आपण पूजा मांडणी करू शकतो. यानंतर म्हणजेच लाल वस्त्र किंवा पिवळ्या कलरचे वस्त्र अंथरायचे आहे. यानंतर जी महाराजांची मूर्ती किंवा महाराजांचा फोटो तुम्हाला जर पूजेमध्ये ठेवायचा असेल तर तो तुम्ही इथे घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं आहे. म्हणजे दिवा एका साईडला ठेवून त्या दिव्याला प्रज्वलित करायचं आहे आणि दिव्याची देखील हळदी कुंकू लावून पूजन करून घ्यायचे आहे. त्याला देखील एक फुल अर्पण करायचं आहे. यानंतर जी महाराजांची मूर्ती किंवा महाराजांचा फोटो तुम्ही पूजेमध्ये घेतला असेल तर पुरुष सूक्त जे आहे तर याचं पठण करत करत म्हणजेच आपल्याला याचं जे पठण आहे तर ते 16 वेळा करायचं असतं. आणि हे पठण करत करत आपल्याला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोवरती तुम्ही थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही हे जे मंत्रस्तोत्र आहेत तर हे वाचून घ्यायचे आहेत. याचबरोबर आपल्याला गणपतीची म्हणजे जे अथर्वशीर्ष आहे तर हे देखील आपल्याला पठण करायचं आहे. आणि हे पठण करत करत महाराजांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्ही इथे गळतीचं देखील यूज करू शकता. आणि तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती थोडीशी मोठ्या साईजची असेल तर तुम्ही म्हणजेच हातानेच महाराजांच्या मूर्तीवरती पाणी वगैरे पाण्याने अभिषेक करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी म्हणजे तुम्ही कशाने अभिषेक करू शकता तर पाण्याने अभिषेक करू शकतो. त्याचबरोबर दुधाने, पंचामृताने, चंदनाच्या पाण्याने, म्हणजेच आपल्याला म्हणजेच आपल्या मनात जशी इच्छा असते तर तशी आपण आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण करून घ्यायची. म्हणजेच ज्या दरवेळेने आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे तर आपण करू शकतो. गंगाजल, त्याचबरोबर गुलाबजल, तर म्हणजेच आपल्याला जसं शक्य होईल तर तशी आपण सेवा करू शकतो. तर तुम्ही बघू शकता तर इथे महाराजांची मूर्ती मी ठेवलेली नाही आहे. ही पूजा तुम्ही बघत असाल तर ही थोडीशी जुनी पूजा आहे. त्यामुळे इथे मी महाराजांची जी मूर्ती आहे तर ती ठेवलेली नाही. महाराजांचा जो फोटो आहे तोच मी इथे पूजेमध्ये ठेवला होता. महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करून झाल्यानंतर महाराजांना स्वच्छ वस्त्राने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. किंवा जर फोटो तुम्ही घेतला असेल तर फोटोला तुम्ही स्वच्छ प्रकारे पुसून घेऊ शकता. त्यानंतर महाराजांना आपल्याला छान प्रकारे वस्त्र परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर त्यांना इत्र, वस्त्र अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर म्हणजेच त्यांना चंदन, अष्टगंध, म्हणजे जे तुम्हाला महाराजांना चंदन किंवा अष्टगंध
अष्टगंध तुम्ही लावत असाल तर ते तुम्ही महाराजांना लावून घ्या. फोटोला देखील तुम्ही म्हणजेच अष्टगंध चंदन लावून घ्या. यानंतर आपल्याला इथे गणपती बाप्पांची देखील स्थापना करायची असते. म्हणजेच जेव्हा आपण पारायण करत असतो स्वामी समर्थ महाराजांचं तर तेव्हा आपल्याला इथे गणपतीची देखील साईडला म्हणजे स्थापना करायची असते. 2 तुम्ही खाऊची पानं घ्या, त्यावरती थोड्याशा अक्षरा ठेवा आणि सुरुवातीला जर तुम्हाला म्हणजे गणपती बाप्पांची जी मूर्ती ठेवायची असेल पूजेमध्ये तर तुम्ही मूर्ती देखील ठेवू शकता आणि जर तुम्हाला सुपारी ठेवायची असेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता. तर मी तरी म्हणजे जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तीच पूजेमध्ये ठेवत असतो. तुम्हाला जर मूर्ती ठेवायची असेल तर मूर्ती ठेवा, नाहीतर सुपारी ठेवायची असेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता. सुरुवातीला म्हणजे गणपती बाप्पांना देखील ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत 5 वेळी पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पुन्हा दुधाने म्हणजेच पंचामृताने, जर तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृताने देखील करू शकता, नाहीतर फक्त दुधाने केला तरी चालतो. आणि जर काहीच नसेल तर आपण पाण्याने देखील अभिषेक करू शकतो. तर पाण्याने अभिषेक आपल्याला करून घ्यायचा गणपती बाप्पांचा. त्यानंतर त्यांना देखील छान प्रकारे वस्त्राने पुसून घ्यायचं. त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावरती विराजमान करायचं. त्यांना देखील हळदी कुंकू चंदन अष्टगंध अर्पण करायचं. त्याचबरोबर दुर्वा घंटीचे फूल वस्त्र तर हे देखील गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करून घ्यायचं. याचबरोबर आपल्याला इथे कलशाची देखील स्थापना करायची असते. तर तुम्ही बघत असाल तर साईडलाच मी इथे कलशाची देखील स्थापना करून घेतो. कलशाची स्थापना करण्यासाठी फोटोच्या डाव्या बाजूला आपल्याला तांदळाची राश टाकून घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला तांब्या ठेवायचा आहे. तांब्याला देखील आपल्याला पाचीकडूनची चंदनाची किंवा कुंकवाची आपल्याला 5 बोटं ओढून घ्यायची आहेत. त्यावरती आपल्याला स्वास्तिक देखील काढून घ्यायचं. त्याचबरोबर तांब्यामध्ये आपल्याला 1 रुपया 1 सुपारी हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा त्याचबरोबर 1 फूल थोड्याशा दुर्वा देखील टाकायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला खाऊची पानं किंवा आंब्याची पानं देखील आपण ठेवू शकतो आणि त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे. त्याला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे श्री स्वामी चरित्र सारवृत हा ग्रंथ, तर हा ग्रंथ आपल्याला स्वामी केंद्रामध्ये मिळून जातो. म्हणजेच जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन असाल तर तुम्ही नित्यसेवेचं जे पुस्तक असतं तर हे आपल्याला स्वामी केंद्रामध्ये मिळून जातं. हे तुम्ही आवर्जून घ्या, जेणेकरून तुम्ही जेव्हा सेवा करता स्वामींच्या किंवा अभिषेक करता तर तेव्हा आपण कोणते मंत्र म्हटले पाहिजेत किंवा आपण कोणत्या सेवा म्हटल्या पाहिजेत ह्या सर्व सेवा या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. मंत्र देखील दिलेले आहेत. वारांनुसार आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत, त्याचबरोबर कोणते मंत्र कोणत्या पानावरती आहेत, तर हे सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये नवीन असतो तेव्हा आपल्याला जास्त काही माहिती नसते स्वामींबद्दल किंवा आपल्याला काय वाचावं किंवा कोणते मंत्र स्तोत्र पठण करावे. त्यामुळे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर हे नक्की आवर्जून तुम्ही घ्या. आणि या दिवशी आपल्याला म्हणजेच पूर्ण जे 21 अध्याय असतात तर हे वाचायचे असतात. जे श्री स्वामी चरित्र सामृत हा ग्रंथ आहे तर या ग्रंथामधले जे पूर्ण 21 अध्याय आहेत तर हे आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचे असतात. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्त तुम्ही आवर्जून हे पारायण नक्की करा, जेणेकरून स्वामींचा जो आशीर्वाद आहे तर तो नेहमी आपल्यावरती राहतो. आणि मला देखील अशा प्रकारच्या सेवा करायला खूप आवडतं आणि ज्या काही मी सेवा करतो तर त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, जेणेकरून तुम्ही देखील तशा प्रकारे सेवा करू शकता. याचबरोबर आपल्याला या दिवशी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतच राहायचा आहे. म्हणजेच आपल्या मुखातून जेवढ्यांदा आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणता येईल तर तेवढ्या आपल्याला म्हणायचं आहे. त्याचबरोबर जे काही आपण दुसरे काम किंवा या दिवशी म्हणजे जे काही आपण दुसरे काम करतो तर तेव्हा देखील आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. म्हणजेच जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही उपवास करू शकता आणि रात्री हा उपवास आपल्याला सोडायचा असतो. या दिवशी तुम्ही आवर्जून स्वामी केंद्रामध्ये जा. म्हणजेच जर तुमच्या आजूबाजूला स्वामी केंद्र असेल तर तुम्ही तिथे देखील जाऊन महाराजांना म्हणजे श्रीफळ खडीसाखर अर्पण करू शकता. तुम्हाला माहीत असेल तर मी जिथे राहतो तर हा एरिया बंगाली आहे, त्यामुळे इकडे तर आपल्या देवांचं काहीच नाही आहे. त्यामुळे मी ज्या काही सेवा मला करायच्या असतात तर त्या मी सर्व माझ्या रूमवरतीच करत असतो आणि स्वामी माझ्या हातून त्यांची सेवा करूनच घेतात. आणि सेवा केल्यानंतर देखील मला खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि लवकरच आता महाराजांचा प्रकट दिन देखील येत आहे. महाराजांसाठी म्हणजेच खास करून बेसनाचे लाडू मी आता तयार करणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसतीलच, कारण महाराजांना बेसनाचे लाडू हे खूप प्रिय आहेत. त्यामुळे महाराजांसाठी खास करून मी बेसनाचे लाडू करणार आहे. आणि दिवाळीच्या वेळेस देखील मी ते केले होते आणि दिवाळीचा जो व्हिडिओ आहे तर तो देखील मी तुमच्यासोबत शेअर केले होते. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की आवर्जून बघा.